काय करते ग बाई सुनबाई? अहो काही नाही आत्या. हे बघा ना, मी ना साडी बघत होते. होय. किती भारी आहे बघ नाही. हा घेते का तुला? घेते ना, मागवणार आहे मी. हा. माझ्या नवऱ्याला मी फोन केलाय पैसे पाठव म्हणून. हा पाठवेन किंवा तू घे, तुला मस्त साडी काय हा. छान वाटते आणि काय भारी दिसते बाई. नाश्ता मग? केला का? हा केला. अहो मी ना तिला कधीच झालं चहा नाही लावलाय, चहाच नाही आणला अजून. चहा नाही लावलं म्हणजे का कुकरला चहा लावायला सांगितलं का? नाही हो, मग बनवायला लावलाय, घेऊन होय. नाही आली म्हणते. कारण तू तेवढी हुशार आहे म्हणून म्हणलं कुकरला लावला काय. हा तीच काय आता तुम्हाला तर पाहू. माहिती हा मला काही स्वयंपाक पाणी येत नाही. हा ते आहे, तुला येत नाही, तुला आडाची सून माझी. हा तुला काहीच येत नाही, आईला खात. मी तुमच्या पण लाडाची, हा माझ्या घरी पण मी सगळ्यांच्या लाडाची हो. आणि माझ्या नवऱ्याच्या पण मी लय लाडाची. लाडाची. अगं पण ते हे तिने स्वयंपाक वगैरे काही केलाय का नाही, किती वेळचा स्वयंपाक करू राहिली ती, हाय कुठं आला का? आले काय तुम्ही? नाही चाललोय. काय बोलत ती तू? आली का तू? येऊ का नको घरी बाबा? या ना. अहो मी काय म्हणते, मला पैसे पाठवा लगेच. हा मी आ- फोन घेतला होता ना तुझा. हा विषय काय आहे? पैसे नाही सध्याला. थांब हा नंतर देईन ना. हा, हा, नंतर घे ना. देईन. आता घेतली होती राव मागच्या हा. आठवड्यात साडी. हा. पैसे पाठव मला तर बस. हा नंतर घेऊ पैसे ना. नाहीत नंतर. बरं काय चाललंय तुझ्या कामाचं? चालू आहे ना. आता तो जॉब सोडला पाहिला. का रे? ते पगार कमी होता, दुसरीकडे बघितलाय. 5,000 रुपये जास्त भेटू राहिले मला. दुसरीकडे हा, म्हणजे आता मला जवळपास 35,000 रुपये पेमेंट. म्हणजे जवळपास 10-15 साड्याला जाईल. नाही नाही. मग हा तसं. हा काय हे बघ तुला सांगतो, 3 महिने आहे ना, तुला आधी 1 रुपया देणार नाही मी. साडी नाही, काहीच नाही. 3 महिने आत्या, तुम्ही सांगा बरं, नाही तर मी जाईल माझ्या घरी निघून. जाय. अरे शांत. दरवेळेस धमकीच देते मला ती. धमकीचा काय घेता येते साड्या आणि काय सु आता तिला नाही घेणार तर काय करायचं, आपली सून किती देख. मला लोकांचं देणं आहे. हा. 3 महिने मला काही बोलू नको. तुम्ही शांत बसा, मला साडी पाहिजे. बरं तू हे भांडण तांटा राहून दे, ती आपलं गबाळ काय करतोय ते. तुम्ही तो तुमच्या भाऊजाई सारखं मला करायचं बघताय का? म्हणजे हा? काय केलं मी आता? गावठी एकदम. स्वयंपाक केला का? तिला काय राहता मी येतंय, करते काय ना करता स्वयंपाक, येतंय. माहिती ना. स्वयंपाक नाही केला. ती करत असेल ना स्वयंपाक. गॅसचं काय झालं? अरे तेच तिला सांगा, ते जाऊन बघ कवर येते, गॅस टाक्या भेटत नाही, ती कवर काय गॅस करते बघ ना बाई जाऊन. ओ आत्या, मी नाही जाणार एक बाई. काम कर. हे चुरपे ठेव. कोण मी? हा, चहा ठेव मला जाय. तुम्हीच ठेवा जाऊन. मी कधी माझ्या बापाच्या घरी नाही केलं आणि इथं येऊन करणार आहे का? अरे तिचं कुकरला लावायचं म्हणत होती चहा. काय चहा? हा हा. आवडली लागते. ती म्हणे त्यांना का होतं सांगितलं मी आणि चहा. बघा ते चुलीवर स्वयंपाक करू लागेल तुम्हाला. मी गॅसची टाकी काय आणणार नाही, माझ्याकडे रुपये नाही खिशात सध्या. बरं, ठीक आहे. म्हणजे तुला घरात द्यायला बी पैसे नाही. नाही नाही. आत्या, मी काय म्हणते हे बघा, मला तर चुलीवरती काही जमणार नाही आणि असं पण मला स्वयंपाक वगैरे काय जमत नाही. तुम्ही ना एक काम करा ना, तुमच्या ना मोठ्या सुनेला आहे ना सगळी कामं सांगा. हा, तुला फक्त तुला नाटक उपाशी राहायचं का? तुला जेवायचं नाही का? तर ती माझ्यासाठी जेवण नाही बनवणार का? तुला काय झालं? तू रोग आला. अरे जाऊ दे, नाही येत तिला करता, तिला सांगता येईल ना करायचं. हा. दरवेळेस तेच करतात स्वयंपाक. तू आपलं बसते आयत खाती. हा? तुम्हाला स्कूल काय यायला लागलं? काय करावं. तसं नाहीये बघ. दोघीनं जर सारखे काम केले ना, तेव्हा संसार चालत असतो. नाहीतर भांडणं होतील तुमच्या थोड्या दिवसात, माहिती का? तू ती काय सांगतो, तिच्याकडे पाय, तिचा अवतार पाय, तिचं राणे पाय, हे कसं पण थोडीफार मदत कराव ना. मी काही कशाला सांगितलं मदत नाही. करेन, बसू दे तिला. त्या समजून घेतात म्हणून बरं आहे. हा? त्यांच्या जागेवर जर दुसरी असती, रोज भांडणं झाली असती, रोज. अरे पण मग तिला येत आहे सगळं, मग? आई बापाचं तिला सगळं शिकलं. हिच्या आई बापाने काय लव्ह मॅरेज करून आणायची इथं. हा, मी बघितलं असता ना दुसरा नवरा. मारली मी. हा. डोक्यावर तिथं चूक बसायला. झाली माझी. बरं जाऊ दे, मीच जाते आणि बघते तिकडे ती काय करते, आणि तिला नसलं जमत तर तिकडे चुलीवर स्वयंपाक करायला लागेल. बसा तुम्ही दोघं, आणते तुम्हाला मी नाश्ता. तू पण जाय बघ. मी कशाला बघू, तुम्ही जा की. उठते जाय बघ तिकडे स्वयंपाक. उठ ना. काय तर लागलं तर खायला. हा? तुला तू विचार. त्याला काम नाही करता येत ना. ते बघ तुझं बाळ. माया. काय ग हा, काय करते? आई स्वयंपाक. स्वयंपाक करते, चुलीवर करता येत नाही का? तुझ्या बापाने गॅस भरून दिला का? उठू सुटते स्वयंपाक त्या गॅसवरच करत बसती. तुला चुलीवर जमत नाही का ग? आई काय? का स्वयंपाक? स्वयंपाक करायलाच घेत होते. आता करायला घेत होती 12 वाजता. जेवणाचा टाइम कधीच आहे, नाश्ता नाही अजून, चहा नाही. काय करत असते तू उठले मी कधीच झालं तुम्हाला चहा ठेवायला लावलं, तुम्ही चहा दिला का मला अजून? अहो दूधच दूध होते, काय स्वयंपाक करायलाच घेत होते. तू सांगत जाऊ नको जास्त, तुला समजत आहे ना. जास्त बोलायचं नाही, जेवढं सांगितलं ना तेवढंच काम करायचं. त्याचे पुढचे उत्तर देत जाऊ नको. हा, तुमच्यामुळे नाही तर माझं नाव माझ्याशी भांडायला लागलंय. काय केलंय काय तू सकाळपासून? अहो आई दूध दूध
अगं स्वयंपाक अजून चहा सुद्धा नाही. तू काय करते किचन मध्ये इतक्या वेळची? कवाचं तुला सांगितलंय का? कवाचं सांगितलंय काम आवरायचं? तिला समजत नाही. किती वेळची दिसत गॅसवर आताशी गॅस पेटवती. 12 वाजले तरी अजून काहीच नाही. धुणं भांडे रोड करायला एवढा वेळ लागतो का तुला? नाही तर काय? कसं वाटतं तुम्ही तुमची मोठी सून केली? काय बघून केलं? काय हे? दिवसभर तुला ती कामाला हा बोल फबाड काही काय तर करत नाही. आई लगेच स्वयंपाक करते मी. कधी लगेच करते तू? नाश्ता जेवणाची वेळ झाली पण अजून नाश्ता नाहीये. कधी करते तू? हा करते लगेच करते. तिने तुला सांगितलं होतं मग नाश्ता द्यायचा? हा का नाही दिलं? का नाही दिलं? हा नुसते नाटक करती. आई दुखतंय. काय दुखते? हा नुसते नाटक करती. सकाळ संध्याकाळ नाटक. कधी पण स्वयंपाक वेळेवर नाही. असं जरा ना आधी केलं असतं ना आत्या तर आता ते शिकल्या असते. आधी करायचं होतं तिला. आता करते का बसून? आवर पटकन सगळं आवरून घे. आणि पाटक्याने ना मला चहा करून द्या पहिलं. अगं तिला बापाने तरी काय दिलं ग? हा आणि हिला एवढं शायनिंग मारते. तू काय दिलं का त्यांनी? नाही तुला नीट संसार दिला का? काही दिलं? नुसती पोरगी हवाली करून दिली. हा बाईकडे बघूनच राहते. इकडे गेले ना. हा काय तुझी भाऊच आहे? काय अवतार ठेवते? नीट राहता येत नाही का तुला घरात? का ग चांगल्या साड्या नाही घालता येत? काय नाही करता येत? सिद्ध बळ्यावानी राहती. हा जरा माझ्यामध्ये राहायला शिका ना. हा काम तर काम नाही. काम एवढं उशिरा करती. ते कपड्यांच्या कालच्या इस्त्र्या करतात ते सुद्धा नाही केलं हिने. करते काय काय कळत नाही. झालं कपड्याची इस्त्री केली. काय तरी झालं असं कशी सुरू करायला कपड्यांची? हा? एवढं बोलतं जरा खरं तरी बोलायला शिका ना. तेव्हा तिने ड्रेस घातलाय का? काय इस्त्री केली तुझ्या ना? इस्त्री केली बघ, ही अशी इस्त्री असते. अहो, तुम्ही तिला इस्त्री करायला जाता. तिने खोट बोलते बाई. आधी साड्या काय तुझ्या? साड्या कुठे तुझ्या दिसल्या? अगं नुसत्या भंगार साड्या घालून बसते घरात. लोक आम्हाला नाव ठेवते तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आम्हाला नाव ठेवतात लोक. समजतं का तुला सांगितलेलं? हिला एकदा घरात नेऊन कोंडलं पाहिजे. हा तू सुधारणार कधी ग? गावातले लोक आम्हाला चांगले नाव ठेवल्यावर सुधारणार आहे का तू? उठ लवकर चुलीवर स्वयंपाक. तू इथून पाऊस असो काय असो चुलीवर स्वयंपाक करायचा. अजिबात घरात स्वयंपाक करायचा नाही. चल कुठे चालल्या? वॉशिंग मशीनला साड्या लावते आणि लगेच स्वयंपाकाला घेते. वॉशिंग मशीन काय तुमच्या बापाने दिलती का? त्या बापाने ते ताट नाही दिलं आणि लागलं ती चालली वॉशिंग मशीन मध्ये. आता मोडलेत काय तुझ्या धुवायला का? हा ना, ती माझ्या बापाने दिली. त्याने फक्त माझेच कपडे घालायचे, समजलं ना? ह्या तुझ्या साड्यात ना, तुझ्या साड्या माझ्या वॉशिंग मशीन मध्ये काय करणार आहेत? हा तिला काय तुम्ही हात मोडलेत का? तिथं जा पावसात धुवत बस. कशी बघती? अगं तुझ्या हात मोडलेले नाही. धुणं धुवायचं का तिकडे जाऊन चालते कशाला लागायचं? वॉशिंग मशीन मध्ये. आणि स्वयंपाकाचं काय झालं? धुणं घ्यायला लगेच बसली. स्वयंपाक एवढं करते आणि लगेच स्वयंपाक. हे महत्वाचं आहे का? तुझ्या साड्या धुवायच्या कुठे चालली होती तू? आता लगेच साड्या घालून. अगं तू चालली असेल काम मिरवायला, हाय का नाही? काय करीत असते ग? हा? तुला एक काम सांगितलं का तू दुसरंच का घेऊन बसती? तुझ्या डोक्यात काय मेंदू आहे का? पातळ झाला जरा. डोकंच नाही, हे डोक्यातले ना स्क्रू ढिल्ले झालेत. स्वयंपाक करते. पहिला स्वयंपाक करून घे. तुझ्या साड्याला काढी लावती तिकडे. होय पटकन. काय तिच्या पुढे ना आपण अक्कल बंद झालेली. हिला कसं नीट करावा? खरंच आत्या तुम्हीच डोक्यावर बसून घेतली, समजलं ना? माझ्यासारखी एखादी केली असती ना तर तुमचं आज कल्याण झालं असतं. आज तुमच्या घराचं सगळं वाटवत चाललंय. हा ना, तिच्यामुळे सगळी मथुरा पाण्यात गेली. नाही तर काय? कोणतं काम सांगितलं का ते नीट करत नाही, दुसरंच करत बसती. सांगतो एक ऐकती एक बहिरी. काय झालं? काय या बायाने जसं येडा करून टाकलंय घरात. येडा केला? मग काय झालं? आज सकाळी स्वयंपाक सांगितलं ते अजून काहीच नाही. नुसती गॅस जवळ जाऊन बसली. आता धुणं घेऊन चालली. कधी जेवायचं? आता काय काय करते बरं त्या? हा स्वयंपाक त्यांनीच करायचा. भांडे कपडे. एक काम करता का? तुम्हाला लयच पुळ यायला लागलाय. तुम्ही हातभार लावा तुमच्या वहिनीला जाऊन. त्याला लयच पुळ काय येतो त्याचं मला काम बोलणं सांगितलं. म्हणजे झकमार नाही बोल. मला बोलत नाही काही. तू तुझं काम बघ. तुम्ही बाई माणसं आहे का कोणी दोघं? हा का गडी माणसं आहे तुमची? माणसं आहेत. तू ये ना फक्त तुझ्या कामात. आता लय डोक्यावर बसायला लागली बरं का माझ्या. हा. मध्ये 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 बोलत जाऊ तुम्ही नको ना कर. त्यांची साईड घेताना म्हणून ती बाई डोक्यावर हे बसायला बघ, लागली. ऐका मी कोणाची साईड घेत नाही. मला खरं लागतं. कळलं? काय ते एकट्या कामा करतात सगळ्या. हो, तिला- तिला तुम्ही काय नवरा माणसं आहे का तीच आहे? हा माझं ऐकायचं का? त्याच बाईच्या मागे लागले तुम्ही. एवढा नका अत्याचार करू. हा हा दिसतंय. अरे काय दिसतंय? आम्ही करतो काय? देव. तुझं घरचं काम सांगतो. देव सुद्धा बघतोय. एवढा अत्याचार नका करू. ए, तू नको कळलं का? तुझं तुझं काम कर.
काय आत्या करायचं काय नाही. पण तुमचं आहे ना एक पोरग हुशार आहे बाई, एक डोक्यावर पडलेलाच आहे. हा काहीच नाहीये त्याला काय समजत. तुझी- तुझी तुझी सून पण आहे ना एक हुशार आहे बरं का, एक बावळट आहे. ती हुशार आहे ना, ती नाहीये. खबर घेऊन चालले. त्याचं डोकं जरा हे झाले बधी. चल भक्ती, ए भक्ती, काय करते तू? काय नाही बाबा, चूल पेटवत होते. तू घरात गॅस आहे ना? हा ए काय झालं तुला? ए गप गप अरे गप. काय झालं काय झालं काय झालं अहो बाबा, काय सांगू तुम्हाला, काय झालं? मला चुलीवर पण नाही स्वयंपाक करून देत. बाहेर चुलीवर, कोण नाही करू देत तुला स्वयंपाक? आतमध्ये गॅसवर मी स्वयंपाक करत होते. गप 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 रडू नको, रडू नको, गप गप गप. सासूबाई आणि जाऊबाई आल्या, त्यांनी मला बाहेर स्वयंपाक करायला लावला. मशीन मध्ये पण नाही कपडे टाकून दिले. मला म्हणलं कपडे हाताने धुवायचे बाहेर. मी काय करू सांगा तुम्ही. तुला एवढा त्रास देते ते? कुठे आहे तुझे सासून जाऊ बाई? कुठे आहेत? कुठे आहेत? आतमध्ये आहेत? बोलू का त्यांना बाहेर? नको बाबा, तुम्ही नका काही बोलू. अरे गप बेटा, रड नको ना, मग मला पण त्रास होईल ना. रड नको, रड नको. गप 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 गप. मी सांगतो त्याला समजावून. तुझं नाव काय नाही बोलत का तुला? तो कुठे आहे? त्यांना नाही माहिती यातलं काही. काहीच माहिती नाही. तू सांगितलं का नाही त्यांना? ते सांगितल्यावर त्यांना वाईट वाटतं. अगं सांगायचं, असं आपल्याला त्रास होतो ना, मग सांगायला पाहिजे ना त्यांना. कोर सहन करणार आहे तू, असं सांग बरं. हा कोर सहन करणार आहे, सांग बरं. हा हं? गप रड नको, गप 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 रड नको. गप. मी बोलवतो त्यांना. कुठे हो विन बाई, हे काय रडू राहिली? काय झालं रडायला तुला? काय झालं म्हणजे काय? तुम्ही विचारत नाही का? लक्ष देत नाही का तिच्याकडे? आपण झालं काय, सगळं आहे ना घरात. अरे हाय, पण तुम्ही विचारपूस करता का नाही कधी बायकोची? मी रानाच्या कामात असतो, आलो की ह्यांचं काय ना काय चालू असतं आपलं. मग तू विचारायचं ना, आईला विचारायचं. तुमची भाऊजाई आहे त्याला विचार. मी आता आलो एवढ्यात. काय झालं तुला रडायला? डोळे पुसते. आणि हे काय चुलीवर स्वयंपाक करायला लावताय तिला? तुमच्याकडे गॅस नाही आहे का? चुलीवर कशामुळे? गॅस आणलेला ना घरात. कोणी दिला तो गॅस? मीच दिला ना तुम्हाला लग्नात. मग तिला गॅस कम नाही वापरू दे तुमची सासूबाई ती जाऊ. कोण वापरून देत नाही तुला गॅस? होय. तिला हाणून मारून आता बाहेर काढलं, इथं स्वयंपाक करायला लावला तिला. आम्ही तुमच्याकडे पाहून लेख दिली, म्हणजे याच्यासाठी दिली का आमची पोरगी तुम्हाला? मग तुला सांगता येत नाही का मला काय? सांगताय की नाही तुम्ही? सगळं मीच आणतोय ना. ह्यांच्या जीव चालू आहे काय घर? तुला कोणी चुली स्वयंपाक करायला सांगितलं? सांग बरं मला. तिथं तोडच फोडतो मी. सांग ना. जाऊबाई, तुम्ही लक्ष देत जरा घरात. एवढ्या पोरीला त्रास, तिला हाकलून दिलं तिथून, इथं चुलीपाशी लावलंय, मारलंय तिला. बघितलं का? वळ उठून सर मारलं. इतकं मारित असते का? एवढं सहन करायची काय करायची तुम्हाला? तवाच सांगता येत नाही का तुला मला? हा तवाच सांगायचं, एवढं कशाला सहन करीत बसायचंय? आमची पोरगी गरीब आहे म्हणून एवढा त्रास द्यायचा का? दिलं ना आमच्या आईपतीप्रमाणे तुम्हाला दिलंय ना, काय लागेल? तुमची काय चूक नाही सासरे भाऊ. यांना जरा लय शिंग फुटले. ते तुमचा कोण चुलत भाऊ आहे त्याला समजून त्याच्या सांगा. पगारात काय होते त्याला चुन्याला आणि तंबाखूला पैसे पुराणात. त्याची बायको साड्या नुसते पैसे उडविती. ते का राखेल आणि ते का राखेल? त्याच्या जुन्या साड्या दिल्यात ते पाहिलं का? तुमची जवळ अशी आहे, अशा साड्या घालायला देते आमच्या पोरीला. माझ्या नवीन साड्या सगळ्या काढून घेतल्या. हिला पिटून याच्या स्वयंपाक केला पाहिजे माहिती का? असल्या अवलादीची. तुम्ही लक्ष देत जा राव जाय बापू. हा? काय हे असं घरी आल्यावर आम्हाला असं पाहायला मिळालं, आम्ही काय करायचं सांगा बरं. एवढं सहन करायची गरज नाही. मला एका शब्दाने बोलले असते तेव्हाच सरळ केला असतं मी ह्याला. तू कमी नाही सांगितलं यांना? सांग, तुला मी म्हणलं होतं सांगायचं. सांगायचं कांदो घालणं काम आहे का नाही हिचं? माणूस कामावून येते का ह्यात विचारत बसायचं गेला काय झालं बाळा तुला काय नाही? सरळ सांगायचं मला त्रास होते असं असं करायला लागले. अरे आता विचारतय जाय बापू, तुम्हाला सांगितलं तर अजून त्रास देतील म्हणून ते सांगत नाही. आता काय करणार? नाही, रोज एवढे नव्हते करत, पण आज लई मारलं मला सासूबाईंनी. ते बघितलं का पाठीवर किती वळ उठूस तर एवढं मारत असत तर. कुठे बोलत मी त्याच्याकडे? घ्या बोलून घ्या ना त्यांना. टकूनच पडतो. कुठे तू ये बाहेर. काय चाललंय या घरात? काय नाही, स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाक ते साडे फेटानं बायको देते, त्याच्यावर पण स्वयंपाक. काय कुठं तू असं आहे? मग माझ्या बायकोला बाहेर जाऊन स्वयंपाक करायला लावलाय. गॅस नाही का आपल्या घरात?
हे बघ मी नाही सांगितलेला मग त्यांच्या सासूनाचं काय झालं मला काय माहित आता. तुम्हाला माहिती पाहिजे ना, तुम्ही घरात असताना का बऱ्याच वेळा. मला माहिती नाही, तुला माहिती नाही. माहिती कोणाला आपल्या घरातलं? तिला हाणून मारून बाहेर काढले म्हणा, हे माहिती का तुला? मी हाणलेलं नाही माहित मला. तुमच्या बायकोने आणलंय तिला, त्या सासूबाईने, आईने तुमच्या आणि काय चाललंय आपल्या आईचं? हे बघ दादा तुला काही गोष्टी माहिती नाहीत. मी आहे ना त्यांची बाजू घेत नाही. मला खरं लागतं. मी माझ्या बायकोला समजून सांगितलं, आईला पण सांगितलं का त्यांना एक केलं ना काम सांगू तुम्ही पण थोडा हातभार लावी जाणार. पण ते मलाच बोलत आहेत, मला बोलून देत नाही ते. तुमच्या बायको साड्या दिल्यात बघितलं. ते वहिनी आता कशी- त्या आईला काय समजून सांगावं? कमीत कमी बायको तर कोण हाण ना तुझ्या. कसं आणणार आहे ती मध्ये मायाला निघून जाते मग धमकी देते. अरे नेऊन सोड तिला. अरे बघू दुसरी काय कधी लग्न पडलं काय. आज आहे ना घरात काहीच चालत नाही. तिचं काय रे नुसतं गोरी शिंगाला फाटली. काय आता जग मारली लव्ह मॅरेज केलं मी. तुला सांगत होतो नको बाबा रंगाव जाऊ. गोरे माणसं मला काय असतात माहिती का तुला? बरोबर आहे वहिनीला त्रास देते दोघी पण. खरं सांगायचं म्हणजे तुला काहीच माहित नाही याच्यात. आता तुम्ही पाहता ना राव घरात हे अशा तुमच्या बायकोच्या साड्या, जुन्या साड्या तिला घालायला. आई सोड. बायको कासरावर बायको जरा काहीतरी करावं लागेल ते. आता माझं काहीच चालत नाही. माझं जर चालत असतं तर इतके दिवस सरळ नसतं केलं का. मग एवढ्या वळ उठूस तर तिला मारलं. हे बघितलं का वळ बघितलं? मामा खरंच मला माहित नाही. तुम्ही पण लक्ष द्यायला पाहिजे राव. मला पण वाईट वाटतं बरं का पण आता काय करू मी. हे आता लय हाताच्या बाहेर चाललंय. काहीतरी करावं लागेल. तूच सांगता आता काय करायचं. अरे दोघीला समजून सांगावं लागेल बाबा. दोघी बसत आता हिला चहा करा, स्वयंपाक करा, नाश्ता करा, सगळं हिच्या जेवण टाकले. हे बाहेर स्वयंपाक करणं, हाणमार करणं, गावात सगळं इज्जत आहे ना आपली. बरं तू सांगता आता काय करायचं. हा माझं तर डोकं बंद पडलं. तुमचा एवढा त्रास होणार असेल ना, मी माझं घेऊन जातो माहिती. नाही नाही खरंच घेऊन जातो. मला मी आहे ना कंटाळलेलं आहे. ते दोन घरात आमच्या तिला नका घेऊन जाऊ. ऐक ना, काय करू आपण खोटं खोटं नाटक करू. जरा बायकोला आणि आईला दोघीला बाहेर काढून टाकू. थोडे दिवस जरा 4 दिवस तिकडे तिकडे धडपड केल्या ना तर त्याच्या आपला जागे होते. अरे पण जमल का. राम राम. राम 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 राम. हे काय अरे पण चाललंय? तुम्ही इकडे बोला येईल की उभा केलंय घरात बसवायचं. काय घरात बसवायचं पाहिलं का तुम्ही? काय आहे तमाशा तुमच्या घरात? घरात बसण्यासारखं राहिलंच नाही ना. असं काय झालंय? बाहेर काढलं स्वयंपाक करायला. आणि तू काय म्हणत होता आता कुणाला बाहेर काढायचं? काढा 2-4 मेंबर जास्त झालेत घरात. तुम्हाला लय वळवळ करायला लागले. नाही मला काय म्हणे, तुम्हाला काहीच माहिती नाही का? मला काय माहिती जाऊ काय तुम्ही घरात राहतच नाही का? अहो, घरात आहे पण कवा नाहीच ना काही घरात. माझ्या पोरीला एवढं मारलंय वळवून ठुस तर तिला हाकलून दिलंय. तर चुलीवर स्वयंपाक करायला लावला. तुम्हाला लग्नात तिला गॅस बी दिला आणि गॅसवर स्वयंपाक सोडून इकडे चुलीवर स्वयंपाक करायला लावला. तुम्हाला काही वाटत नाही का? कोणी लावला तुला ह्यो स्वयंपाक कराय? तुम्ही घरात असता का. ऐको. अरे मग तुम्ही कुठे होते? तुम्ही फक्त गिळाले आता घरात. तुम्हाला काय माहिती घरात काय चाललंय. अरे पण मग तुम्ही असताना इकडेच हे स्वयंपाक ही चूल मांडायची गरज काय होती इकडे? गॅस नाही का घरात? आमच्या बायकांना समजून सांगू शकतो, आईला कुठं समजून सांगू शकतो आम्ही. आणि तिने उद्या मानवलाय आणि तिचं सगळं अहो अख्खा वटवृक्ष वाढून ठेवला ना तो घरात, त्याच्यामुळे झालं हे सगळं. यायला बरं होते वाढून हे ठेवलं. सगळं आईमुळे झालंय. नाही यांचे लाड आहेत, यांचे लाड आहेत. हा तुम्ही सांगा ना. अहो, लाडेत सकाळी उठलं टिळं लावले की जाते चवडी बसायला. त्यांना गावाचा कारभार हाकायचा असते तिथे. टिळालाही भारी लावी तिथं. अरे हाजू येईल तिथं टिपका. हाजू येईल तिथं टिपका. अरे तू काय बोलत तुला कळतंय का? अरे सगळ्या ठिकाणी गण लावी तर तुम्ही. अरे नाही मला त्यो. एकला आणि पाठीला आणि पोटाला आणि अरे पण मला काय म्हणायचं बापाला असं बोलतोय का तुम्ही टिंगल करता का माहिती इथं चाललंय काय? अरे ते देवाचं आहे, देवाला नाव आहे. देवाला नाही 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 नाव नाव नसतं ते. देवाला नाही श्रद्धा पाहिजे ना. हा? इकडे तिकडे लोकल घोडे लावायचे गावातून काय फायदा आहे का. अरे पण ती बी आलं पाहिजे ना. काय? ते एवढं सोपं आहे. जा बरं तुम्हाला चपलाने हाणते ना गावात. इथं गण लावी तर चावडी बसून तिकडे आकडे लावी. हा. काय उपयोग आहे त्याला? नाही नाही मनी एक नाही. दिवस आकडे आले कळून तुम्हाला. हा नाही नाही मनी नाही भावून देवा मला. हा. असं चाललंय. नाही देव मला पावतून. पावतो मग ना, का ना असं काय? पावतो काय? देवाच्या नावाने बी आकडे लावी ते. याला देव पावन नाही. मला तुम्ही सांगा देव पावल्याशिवाय 2 झालेत का? मग अजून काय पावाय पाहिजे? त्याच्या पलीकडे तुमचं काहीच कर्तृत्व नाही. हा. दोन झाले, संपला कार्यक्रम. गेले चावडी तांबाखू चोळी. अरे मग ती सुद्धा आलं पाहिजे. हा. गावात तांबाखू खाणं कोणाचं काम आहे का? गोड झाले म्हणजे संपलं का तुमचं काम. मग आता काय करायचं? हा? ही घरात गाय छपा आणून ठेवली ती चोळा ना कधीतरी मला ना ती. नाही नाही आता त्याच्यावर नंबर आहे. नाही तर लावीन चुना सगळ्या घराला झालं एकदा ती. अरे पण मला काय म्हणायची या काय की एवढा भडाका झालायच कसा? भाडा काय एकांगी नाही झाला. मग लय दिवसापासून चालू आहे. हो. थिनगी ना भाडा का झालाय. आज घराच्या बाहेर जरा जाळ दिसलाय पण असं पटंगणात आलाय, उद्या गावाबाहेर जाईल. म्हणजे इथून मागं दुखत होतं म्हणायचं. घरात जाळ झाला म्हणून चुलीत जाळ चालू आहे इकडे. असं अरे मग एक काम करा ना, त्या कुठे आहेत? बोला ना तुम्हाला माहिती आईच्या असेल. घरात सोप्या पसरल्या असत्या. हे बघ यांना काहीच माहित नाही. यांना सगळं सांगून टाक बरं एकदा. सांगून हा, टाका की यांनी हा, काय जरा केलं. सुट्टं बोल ना. नाही, 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 यांनी काय केलंय?
स्वतःच्या बायकोवरून सुनाचे बी लाड चालू केले माहितीये का? सांगतो समजू तू सांग बरं काय चाललंय घरात हा बघा तात्या. हा. आई आणि ह्याची बायको बर. दोघी बसलेल्या असतात दिवसभर, काय काम नाही धंदे नाही, काही करीत नाही. सगळं काम हिच्याकडून करून घ्या. सगळे काम हिच्याकडून म्हणजे- करून घेतात. ह्या एकटी कोण स्वयंपाक धुणं भांडे नाश्ता चहा सगळं हीच करीत ती. आणि जाऊ द्या काम नका करीना हा. मारायची काय गरज वहिनीला अरे पण हिने काय केलंय असं हाणण्यासारखं आपण तेच म्हणतो काय केलं हा, पाठीवर वर आहे, एवढं आणत असते अरे पण या दोघांचे काय हात पाय मोडलेत का? यांना नाहीत काय स्वयंपाक बिपाक? ते तुम्हीच बघा आता मी हात टेकली होते त्यांना सांगून आणि तू काय लय बोलत तुझ्या बायकोला तो सांगायचं का आम्हाला सांगायला हवी तू? मी झक मारली लव्ह मॅरेज केलं अहो, पण कशाला त्याचं- मारली ती? आता मारली चुकलं माझं त्यांनी खाल्लं शेत त्याचं जाऊ दे. ती सगळ्यात मोठी पुस्तक होती आई. बरं तिच्याकडे बघतो. थोडे- हा, चल चल चला. चला. वहिनी, चल. चल. बघू आता. बोलवा त्यांना बाहेर. ए मारा का आईला मारतोय का? ए, आई बाहेर आहे का? हे बघा. काय आलंय? बाहेर लयच कल्पना चाललं. मी अरे कुत्र्यांना टाकाय भाकरी येतात का तुम्हाला? झोपट केली, हा? लयच तुला आरडाओरडा लावला होता. ए झोपणार रे झोपली. काय तुम्ही लय सगळे जमून काय भानगड? गॅस संपला का घरातला? तुला स्वयंपाक सांगितलं होता ना, झालं का? बघा हे उपाशी राहणार, उपाशी. स्वयंपाक नाही होणार. जमून का? काय कारण आहे स्वयंपाकाचं? अहो आताच तिला स्वयंपाक सांगितलं आणि म्हणलं एखादं टुकली मार. नाही नाही तिने काय गुन्हा केला असा? दोघे झोपला डुकला मारतात आणि हिला लावलाय स्वयंपाक करा. गॅस पुढे नाही राहिला घरात. अहो तुम्हाला 10 वेळा सांगितलं गॅस टाकायचा प्रॉब्लेम चालले तर आणून ठेव टाका. एकच टाकी पाहुणं रावळ आलो का तुझी चहा करायचा का? ती टाकी आणू करून हे डोक्यात घालू का तीच कर. भरलेली हा दोन्हींच्या एक एक टाक. जावं नीट बोला ना जरा. ही कोणची पद्धत आहे पुरुषांनी बोलायची? मानावं लागेल राव. माझी पोरगी घेऊन इकडे आले तुम्ही आता हुशार करायला लागला. हा झकच मारली आम्ही तुमची पोरगी करून झकच मारली पाहिलं नाही आमच्या दारात ये म्हणून. आम्ही नाही म्हणून अक्कल नव्हती तेव्हा आम्हाला अक्कल नव्हती नाही डोळ्यात बोलू नका. या पोरीला की माझ्या पोरीला काय त्रास द्यायचा विचारा अगोदर तुमच्या पोरीला. अहो, माझी पोरगी असं कधीच नाही. विचारा काय नुसतं बसून खाते घरात. अहो ये बुवा तुमचा गैरसमज आहे की तुमची पोरगी काहीच करणार नाही. सगळ्या करती आणि थोडं खरं बी आहे की तुमची पोरगी काहीच करीत नाही, फक्त झोपा काढीत. आम्हाला आता ते पाहिलं नाही. मग तुम्ही म्हणलं तुम्ही लग्नात- काम नाही केलं. काम काम नाही केलं, पण शिकावं लागेल थोडंफार. का नाही? अहो ती जाऊ द्या ती पोरगी आहे समजा पण ही काय पोरगी का? काय डवची तिला? तुम्ही तिला काम नाही शिकलं मग मारा शिकला काय म्हणलं मार. हे ह्याला मारले बघितलं का? हा? हे वळ बघा पाठीवर. मारायचं शिकले तू मारली? खोटं नका बोलू. नीट सांग खरं काय ते. ती नाही मारला असेल तुमची. हे दोघे पण. अहो हे काय बोलणार येणीच मार खाल्ला असन पुरीचा हा बापाला काय मार- बापाला हाणला असन तो माझं बाप मग इकडे कस काय आणते तू अहो पण एवढा कल्मा करायला झालंय काय? कमून तुम्ही एवढे रे? म्हणजे तो चोर तर चोर आणि वरून शिरजोर काय कोण शिरजोर? आणलं गाईला? थांबा, थांबा. तुला काय मारलं की नाही? सांग. सांगतो आता सांग काय येऊ नको. सांग. तिचे वडिलांना कळू दे जरा. सांग तू तिकडं हा. मध्ये जा. दम नका देऊ मोकार कामाला. सांग ना, मारलं का? बिनधास्त बोला बिंदास सांगायचा घ्यायचं ना मी आता तुला काय लागलं. तुला मारलं की हिने मारलं का? दोघींनी मिळून मारलं. तू मारलं तिला काय कारण हे मारायचं? बघा ना, हे पाठीवरची वळ बघा ना, हे बघा तेवढं आणत असतात का? रोज कुरबुर समजा होतच असते घरात, कुणाची काय ना काय चालत असते, पण ह्या हातमार करणं योग्य का? बरं मी काय समजून सांगणार आहे आता? माझी वहिनी ती तिच्या नवऱ्याचं आहे का ना गेली? मी नाही मारलं, मला आत्यांनी सांगितलं मार म्हणून. घ्या. हो एक काम करा मला तुमची पोरगी नकोय घरात बॅग भरून निघ लगेच घेऊन जा तिला मी कुठं जाऊ? पुढे जाय तिकडे बसण्यात मला बी नाही लागत. बस काय तुम्ही लग्न करून आलं तुम्ही तुमचं नाही नाही, हो असं काय बोलता तुम्ही मी माझं नातं त्या दिवशी तिला- केलंय. तिला- का हो? हे बुवा आमचं आल्यावर कपाळायला लागले पण चांगले पुरी नियम आणल्यावर का नाही ना? लग्न लावलं ना तुम्ही झक मारे मग आता सांभाळा ना. मग आता तिला समजून सांगा ना तिथं माई जिरून घेतली आता तुम्ही जिरून घ्या. सांगा असं, बरं झालं. मी काय म्हणलो हा यांना चोपलेलं दिसतंय. खाल्ला असणार आहे. हा. एक तुम्ही काम समजून करतो सांगा ना तुमच्या पोरीला, तिला समजून सांगायचं अहो, मी चाललो. पुढे एकच काम आहे समजून सांगायचं, तिला घरात बाहेर हाकून दे. नाही 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 झालं तुमचं काम तेवढं बोललं का? पुढे रोडवर येईल. हा. जाऊ दे ना, तिला फक्त 2 टाइम खायला आणि झोपायची जागा भेटली, ते आराम करत झालं. तुम्ही आमच्या काय घरात करता? ठेवणार नाही तिला तुमच्या घरात ठेवू नका तिकडे भीक मागू नाही असं नका करू. ए अरे एक काम करा. वहिनी, तुम्ही शांत बसा. नाही, काहीच बोलू नाही, नका. असं नका करू, त्यांच्या संग राहू ए, दे. तू गप्प बस रे. तू गप ना. अहो सांगा ना समजून. हा समजून ऐका घ्या अक्कल तुम्ही शिकते ते. आम्हाला मारलं नाही की शिकत राहा. हा मारलं मी सुद्धा. हा. काम कोण करतं घरात रोज? तेच करतो. तुम्ही काय करता? बसलेलो असतो. ऐका खाता ना? नाकाने कांदा सुलीत असतील ह्या दोघी जण. ए मी एक काम करतो त्याच्यापेक्षा तुम्ही ना दोघं राहा हिला पिशी भरून जाऊ दे. त्याने मला नाही ठेवलं. तूच आली इथून
महत्वाचं- पण माझं घर आहे, मी का हलणार? का हलणार म्हणजे एक मेंबर घालून जमणार नाही. एक नंबर आणि हे 2 नंबर दोन्ही एकदाच घालून टाका अरे घरात. मग एक लय शांतता होईल घरात. अरे तू एवढा नाही निवडा करायला कुठून आला? नाही निवड करायला मग येईन बाई, लाज नाही वाटत थोडीफार लोक लेकरं आणायला जरा म्हणायचं नाही, जर तुमची लेख आणली असती का आणि काय ग लोक पोरं एखादा मला एक सांग, मानाचे. तुला तिथं पोरं जा. पोरं किती येतं? हिने काय केलंय माहिती का, माझ्या पोराचं सुनाचं भांडण लावले कोर्टात. बघा तिथं वाटोळ करून इथं आली वाटोळ करायला, त्याच्यामुळे हिचं भेटायला येत नव्हतं, मला हिची सही लागली म्हणून मी इथं झटपट नाही, तिला काल भेटलो. ती भोरी पाहिला घरात घाण आहे आमच्या. ये बा मला काय म्हणायचंय, बायकोला विचारतो तुला 2 पोरं आहेत ना, 2 सुना आहेत ना, मग सारख्या दरायच कळत नाही तुला? अहो, तिला काही येतच नाही तर तिला काय येत नाही तिला. अरे येत नाही मग शिकवायचं काम कोणाचं आहे? अन्न पाणी कोणा जीवर खातात दोघी जणी, तीच करून घालती. तुमच्या साड्यांना इथं इस्त्री बसून बसून नाही तर काम करीन. इथं बसून काय सांगा की येत नाही, शिक तुला काय येत नाही, येतं 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 येत नाही तुला काय, येतं सगळं येतं. सगळं येतं ना. घरी काय चपात्या आणि भाजी, सगळं सगळं करते. इथं काय नाटक लावली. मला कंटाळा यायचा जरा मग झक मारणं लव्ह मॅरेज केलं, चांगला नवरा आहे, जरा नीट राहणं इथं, तरी इथं नको वाटोळ करू. तुला पाया पडतो बाबा, तू आहे ना इथं वाटोळ नको करू, चांगलं चाललंय चलू दे, येड्यात गाणं नको करू. आणि ते बिचारी हा बघ, 1 मिनिट आहे, एवढं तुम्ही मारलं, तुला घराच्या बाहेर जायची वेळ आली तर पोरगी काय म्हण, तिला घराच्या बाहेर नका काढू. याच्या पलीकडे काय पाहिजे? नाही ना हिला मला ठेवायचंच नाही. द्या बरं. चल. चुकले मी, माफ करा ना जाऊ मला. दे एवढं, मी माफी मागतो. हे सापडतो. लाज वाटले पाहिजे बापाला पाडला तुझ्या थोबाड तोंडी. हा? कोणाची माफी मागू नका. माफी मागायची असेल ना तुमच्या दोघीला, तिची मागा. तेवढे तुमचा सगळा त्रास तिने सहन केला. आम्ही गरीब असलो म्हणून आमच्या पोरीला त्रास द्यायचा का? या काय म्हणल्या तुम्ही लेकी जर का जीव लावेल तिला, आणि आता इथं आलं तर मारायला लागले. बाबा मी आलो नसतं, मला काही माहित झालं नसतं माहितीये. बाबा नका मी आलो म्हणून मला सगळं कळालंय. बरं ये दादा जाऊ दे. एवढं माझ्या पोरीला मारणार आहो. मी माझ्या पोरीला घेऊन जातो. काय तुम्हाला पगार आहे, तुम्ही तुमचं वाहिले राहा आणि तुम्ही तुमचं वाहिले राहा. नको नको नका घर नाही ना, आणि तुम्ही तुम्हाला दाट व्हायला दोघांना. हा. हा नाही तसंच तीच महत्वाचं आहे. बस ऐका, तुम्हाला खाली पडते घरी ना, हा त्याच्यात राहा. नको अहो, नका घर नाही मग काम करावं लागेल. त्याच्यापेक्षा आहे ना हिला एकटीला त्या पडक्या घरात राहू द्या, मी पोरात राहतो. हा. काय अडचण नाही मला. हा सगळ्यात महत्वाचं. बरं का, आणा बॅग आणि जाऊ द्या. हा निघा, हा. चांगल्या कामाला नका उशीर करू. लोक तरी म्हणते 2 सुना 2 पोरं झाले तरी बायकोला घराबाहेर काढ. हा ही महत्वाचं आहे. आण बॅग करून आणि निघ. काय मी जाणार नाही. माझं चुकलंय, कळलंय मला. माझे 2 आम्ही ना माफी माग ए, आम्ही जातो, माझी लेकीला जावायची. जाऊ बाई. नका येऊ. तसं एखाद्या वेळेसच होत असतं. झाल्या त्या गोष्टी त्यांनी सुधरून घेतल्या आणि आता नीट राहा, नीट टिक. कामाचं सांग. जाऊ बाई. खरंच इथून पुढे ना मी तुम्हाला ना सगळं हातभार लावून. तुम्ही का बस, तुम्हीच शिकवलं मला हे सगळं. हा हेच नाही नाही, तसंच पाहिजे, तसंच पाहिजे. असं कधी करणारच नाही. हा प्लीज देणार गं, प्लीज. तुम्ही बायको म्हणजे मला येत नाही असं. ए आधी तिला का चांगलं सांगू एकमेकीची. ए, जुळून होतंय का नाही सांगा. नाही, हो व्हायचं, वा बा. हा ऐक ना. नाही तर भरपिशी. नाही, हा निघ. निघ घराच्या बाहेर. बायको घरात बसते. अरे लोकांच्या नादाने बायको तेवढी हुशार पाहिजे ना. आणि तो आहे ना आता हा तो काय केलं माझ्या नादाने. तुम्ही कधी पोर घरात बाहेर काढायला लागली. सांग सकाळ पोरं सोरं होते, लेकर बाळा येते, नातवंड येते. नाही नाही हे बघ, सोडून माझ्याकडून चुकलं. ही पोर आहे ना तशीच ठेवून गावात हिंडायला लावाय पाहिजे होती, मग हिला कळालं असतं. लपडे करायला आणि काही का करीत नव्हती तिकडे. तुमच्या चांगलं टाळले असते ती लपडी. लग्न नसते वेळेवर केलं. बरं मला सही घ्यायचं. काहीच नाही. मला ते आमचं वाटप चालू आहे, सही घ्यायची. धन्यवाद. तिची जमिनीची वाटप, ती सही घ्यायची. बरं, घ्या ना घ्या. तुमची इच्छा नाही काही? सही कशाला हो आम्हाला काय नाही काही. सही कर त्यांना मोकळं कर. सही का? बरं करा. चल. चला आपण तेवढी सही करून येऊ. हा. जा तू घरात बाई, नको येडा. हो, पाहुणे टेन्शन ना घेऊ. चल तू चल. चला, चला. मी आल्यावर ठेवते चहा, तुम्ही आराम करा. आणि तुला सही घ्यायची आता म्हणून काय बरं. तिला समजून सांगा. ते जर सुधारले तरच घरात घेऊन या, नाही तर येऊ नका. नाही नाही नाही. मी सुधारते. तू आता आहे ना सगळ्याला जेवायला कर बाई, चहा पाणी. फक्त सांग, तुम्हाला परत त्रास झाला तर कळत अहो, ये, नाही. नाही वाटत. रडू नका. नका बोलू, नका बोलू. काही त्रास होणार नाही. मी त्याला दोघीला सारखा जीव लागेल. आता हुशार झाले म्हणा मी. चला चला. म्हण ना. ए, चला चल तू. चला. अहो ना जेव्हा मला ती वाट बघायची, आमची सही घ्यायची. हा जाऊ द्या. न्या. परत हा. तिचा भरोसा नाही. आजच्या दिवस तुम्ही जेवण नाही नाही राहू द्या, 4-8 दिवस तिकडे. नाही, सही कर. मी तुला काय घेणार नाही. तुम्ही आता सांगत होतो. नाही, तिथे गेल्या म्हणशील मला थोडे द्या माही कर एकटं फाटलं, माही नको मला. नाही नाही काय लागत नाही आम्हाला. तिचा भरोसा नाही माही. काय करू नका. लागत नाही. काय नका. घेऊ नका. सही करा आणि परत नसीब मोकळे आणू. नाही नाही हे बुवा असं ना करू. एखादी साडी घ्या म्हणजे ती कपडे घालायची बंद करीन. हा अंग असं करा.
गाडी हा मग घेतली होती मागच्या आठवड्यात. चला बरं जाऊ दे ए, करा स्वयंपाक बिपाक, चला भुका लागल्या असतील. चला मामा रडू ना. नाही नाही अहो पुढे जाणार तुम्ही. चला चला तुम्ही चला या. नको. चला चला अहो अहो, या. चला या. या. अहो, चला. या. चला,